चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात तब्बल 23,88,000 रुपयांच्या इलेक्ट्रिक हाय टेन्शन पॉवर केबलच्या चोरीचा पर्दाफाश करत मोठी कामगिरी केली आहे। या प्रकरणात 5 आरोपींना अटक देखील करण्यात आली असून तब्बल 88,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोंडपिंपरी तालुक्यातील गोजोली सुकवासी फाटा जंगल परिसरात MSEDCLच्या नव्या विद्युत लाईनसाठी ठेवण्यात आलेले 1933 केव्हीचे हाय टेन्शन पॉवर केबलचे 2 मोठे ड्रम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते। या प्रकरणी डस्क लाईन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर समीर डिवरे यांनी धाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। यानंतर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली धाबा पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला। तपासादरम्यान नागपूर आणि मध्य प्रदेश येथील आरोपींचा शोध घेण्यात आला। पोलिसांनी राकेश भोयर, ज्योतिष प्रसाद, अभिनय कुमार प्रसाद, हरिप्रसाद उईके आणि दीपक उईके या 5 आरोपींना अटक केली। आरोपींकडून चोरी केलेले हायटेन्शन पॉवर केबल, 2 आयशर वाहने, 1 हायड्रा मशीन, होंडा सिटी कार आणि मोबाईल असा तब्बल 88,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा संपूर्ण गुन्हा धाबा पोलिसांनी केवळ 5 दिवसात उघडकीस आणला। सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे।